रंगकर्मींची धुळवड इथे सुरू आहे आणि मला आता खूप आनंद झालेला आहे. आनंद पोटात मायेना आनंद इंगळे आमचे, कारण आता त्यांना अंडे इंगळे म्हणता येत नाही, त्यांना आनंद इंगळेच म्हणावं लागतं. आणि बरोबर अंड्याचा आमलेट पण हल्ली म्हणत नाही, आनंदरावांचा आमलेट म्हणतात. तर अशा या दोन वल्लींना मी बरोबर घेऊन आलेले, अभिजित पानसे आणि आनंद इंगळे. सर काय म्हणताय तुम्ही, कसे आहात? धमाल धमाल धमाल, आपला सण आहे, मजा आहे, मित्रमंडळी भेटणार आहेत, काय अजून काय पाहिजे? पण काय एवढ्या वर्षांनी, कारण आपण खूप वर्षापासून ही धुळवड करतोय रंगकर्मींची, मध्ये काही गोष्टीने आपण नव्हतो करत, पण ही काय मजा असते रे, एक वेगळीच मजा असते की बघ आता कित्येक वर्ष मी तर येतो आहे. मधल्या काळात जसं तू म्हणलास तसं मधल्या तरी काहीतरी कारणामुळे झालं नाही, व्यस्त व्यग्रतेमुळे असेल, पण पुन्हा एकदा ह्या सगळ्या आपल्या मित्रांनी उचल खाऊन हे सगळं करायचं यांनी हे ठरवल्यानंतर आज बघ ना काय रिस्पॉन्स आहे. सगळेजण ह्या दिवशी मला असं वाटतं की तो सगळ्यात आनंदाचा भाग आहे की या सगळेजण भेटूया. रंग, आणि मला अतिशय आवडतं, एकही रंग इथे असा नाही आहे की जो शरीराला किंवा त्वचेला त्रासदायक आहे. ते मला सगळ्यात जास्त आवडतं की हा कुठल्याही प्रकारे कोणालाही त्रास न देणारे इको कलर्स यांनी संपूर्ण ही खेळतो. पाणी म्हणजे अतिशय व्यवस्थित पाणी वापरलं जातं, सो मला जरा बरं वाटतं त्याच्यामुळे. आपल्याबरोबर एक खवचट माणूस आहे की त्या खवचट माणसाने त्या रंगाचं नाव रंगेल करून टाकलेलं आहे, आणि हा माणूस असं शांत असल्याशिवाय शांत राहणार नाही, काहीतरी बोलणार. त्याच्या प्रोडक्शनचं नाव रावण आहे. अजय, पण तू खवचट म्हणल्यावरती त्याला पटलं की त्याला म्हणलंयस ते त्याचा चेहराच होता. बोल खवचट बोल. किती वर्ष त्यालाच म्हणायचं. तर मला हे म्हणायचंय की तो जो खवचटपणा आम्हाला या निमंत्रण पत्रिकेत दिसला, कसं आहे की लोकांना बाबा कळत नाही ना, ती निमंत्रण पत्रिका त्यांच्यापर्यंत नाही पोहोचली, ती आमच्यापर्यंत पोहोचली, कलाकारांपर्यंत पोहोचली. हा खवचटपणा तुझ्याच अंगातला असणार, कारण तू वाचून दाखवास आणि हे तुला का करावं असं वाटलं, म्हणजे हा आनंद इंगळेपणा तुला का करावं असं वाटलं? काढून दे मला. म्हणजे ते तू आम्हाला सांगच की म्हणजे का असं तुला करावं असं वाटलं हे बघ. नाही, पहिले तर सगळं एक छान आमंत्रण द्यायचं म्हणून हे केलं. सगळ्या कलाकारांना घेऊन अमृता. तू हे निर्विकार चेहरा वगैरे करून बोलू नकोस. निर्विकार, अरे भाबडाच मनुष्य आहे मी, भाबडा मनुष्य आहे असं काहीतरी लोक बोलतात माझ्याशी. अमृता तेही पैजा जिंके अशी आपली मराठी. धुलिवंदन हा या संपूर्ण भरत क्षेत्रातला आपला आवडता सण, त्याचा आम्हाला प्रचंड आनंद झालेला आहे आणि तो बेभानपणे साजरा करण्याची आपली जित्याची खोड काही जात नाही. तीर्थ प्रसाद म्हणून सर्व चोख व्यवस्था झाली आहेच, कुठेही अपप्रकार होणार नाही याचा अंकुश आम्ही ठेवूच. तुम्ही यायलाच हवं अशी आमची प्रार्थना आहे. अशा सही रे सही होळीला आपण भेटूच. आमच्या दोन स्वप्नील डोळ्यांनी आम्ही आपली वाट पाहत आहोत. आपली उपस्थिती हाच आमचा संतोष. ताजा कलम, रंग हे नैसर्गिकच वापरले जातील, त्यामुळे धुतले जातील याची काळजी घेतलेली आहे. आपले रंगेल आणि त्यासाठीच्या सूचना या म्हणाव्यात का? काही गोड सूचना. हे निमंत्रण फक्त आपल्याकरताच आहे. आपल्याबरोबर आपली बायको अथवा नवरा येणार असेल तर आगाऊ कळवणे, याला आगाऊपणा समजू नये. मॅरेज सर्टिफिकेटची आवश्यकता नाही. येतो किंवा येणार नाही आणि पितो किंवा पिणार नाही हे कळवल्याच बरे, नको रे. पण प्रोफेसर यांनी हा जो काही एवढा विचार केलेला आहे याबद्दल तुमची कमेंट काय? कमेंट काय, हे आल्यानंतर आम्हाला वाटलं हे ह्याच माणसाकडनं येऊ शकतं. इतकी छान, सरळ, स्वच्छ आणि गोंडस, निर्मळ अशी आमंत्रण पत्रिका दुसऱ्या कोणाकडनं असणार. सो आणि त्याच्यातून आम्हाला आज जास्त आनंद आहे की आमचा येरे येरे पैसा 3 या चित्रपटाचा आज इथे टीजर लॉन्च आहे, गुलकंदाचा टीजर लॉन्च आहे, त्याच्यानंतर आमची डेट अनाऊन्स करणार आहेत. सो एक सगळ्या मित्रांचा, आपण ज्या क्षेत्रात काम करतो त्या क्षेत्रातल्या सगळ्या मंडळींच्या बरोबरीचा, आनंदाचा. सो आम्हाला कमॉन, आता ह्यापेक्षा तर काय सांगायचं आहे. पण मग शेवटी जाता आता प्रेक्षकांना सांगायचं आहे काय? प्ले सेफ. तुला जी अपेक्षा आहे ना ती कॅमेरासमोर मी काही करणार नाही, पण तुझ्या सर्व प्रेक्षकांना होळीच्या, धुलिवंदनाच्या आणि रंगपंचमीच्या मनापासून शुभेच्छा. तुमच्या आयुष्यात यशाचे नवीन नवीन रंग येऊ देत अशी आमची प्रार्थना. मम
अगदी दुसरं काय म्हणणार, खरोखरीच आहे. सगळ्यांना या आनंदाच्या रंगांच्या सणाच्या मनपूर्वक शुभेच्छा आणि खरोखरीच तुमच्या आयुष्यात आनंदाचे या पुढच्या वर्षात भरभराटीचे भरपूर क्षण येऊ देत. सगळेजण आनंदी राहूया. हे सगळेजण आनंदी राहूया असं आनंदी म्हणतोय. आणि हे सगळं काही नकळत घडलेलं नाही, हे सगळं घडवून आणलेलं आहे. त्यामुळे हे नकळत सारे घडलेलं नाहीये, हे घडवून आणलेलं आहे. तर अशीच मजा तुम्ही तुमच्या घरी, पण जरा सावकाश शांतपणे आणि सेफ राहा एवढीच विनंती करतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद.